दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास अजित पवारांच्या नेत्यांचा विरोध आहे असं समजतंय। राज्याच्या राजकारणातली ही एक बातमी आपण बघतोय। हा कुटुंबाचा नाही, पक्षाचा प्रश्न आहे। राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत एक व्यक्ती निर्णय घेऊ शकत नाही। पवारांच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांमध्ये आता अस्वस्थता आहे। आता पहिल्यासारखी परिस्थिती नाही अशी माहिती विश्वसनीय नेत्यांनी दिलेली आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शिवाजी, काय नेमकी राष्ट्रवादीच्या अंतर्गत गोटामध्ये घडतंय, काय नेमकी माहिती याबाबत? खरं तर जेव्हा शरद पवार यांचं विधान आलं त्यानंतर खऱ्या अर्थानं अजित पवार यांच्या पक्षातील लोक जे आहेत ते अस्वस्थ झालेले आहेत। सुरुवातीला दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं अशा वल्गना हे नेते करत होते, मात्र प्रत्यक्षात जेव्हा ते एकत्र येतील तेव्हा त्यांना पक्षामधील त्यांचं स्थान जे आहे ते डळमळीत होईल अशी माहिती त्यांना मिळाली, त्याची जाणीव देखील झाली। त्यानंतर हे नेते जे आहेत ते अत्यंत अस्वस्थ असल्याचं समजतंय। त्यांनी मित्रपक्षातील काही खासदारांची नेत्यांची गाठीभेटी देखील घेतल्या आणि अशा पद्धतीने होणार नाही असं देखील सांगितलं। भाजपकडनं देखील या संदर्भामध्ये भाजपच्या देखील काही नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन असं होऊ नये यासाठी देव पाण्यात असल्याचं देखील समजतंय। तर एकंदरीत अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र येण्याच्या संदर्भातला जो निर्णय आहे ते कुटुंब म्हणून एकत्र राहावं अशी आमची इच्छा आहे, मात्र त्यांनी पक्ष म्हणून अशा पद्धतीची कुठलीही भूमिका घेऊ नये अशी भूमिका जी आहे राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने मांडल्याची समजते। त्यामुळं अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येण्याच्या संदर्भात किंवा सुप्रिया सुळे एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये आता अजित पवार यांच्या पक्षामध्ये अत्यंत वेगळ्या पद्धतीने आणि अजित पवार यांनी ज्या लोकांना फ्री हँड दिलेला आहे ते सगळे लोक अस्वस्थ झालेले आहेत। आता पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे जाणं, सुप्रिया सुळे यांच्याकडे जाणं आणि त्यांची जी मोकळीक तयार झालेली आहे पक्षामध्ये या सगळ्यांवरती त्यांना बंधनं येतील अशी जाणीव होत असल्यामुळं त्यांना दोन्ही पक्ष एकत्र येणं खूप कठीण जात आहे असं देखील त्यांच्या मनामध्ये ती खल जी आहे ती बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पक्ष म्हणून एकत्र येताना आमच्या सगळ्यांचा विचार अजित पवार यांनी घ्यावा असं देखील त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे। हा कुठलाही निर्णय जो आहे तो अजित पवार एकटे घेऊ शकत नाही, हे काय कुटुंब संस्था नाही, हा एक पक्ष आहे असं त्यांनी या ठिकाणी बोलताना सांगितलं होतं। त्यामुळे जर आपण पाहिलं तर एकंदरीत अजित पवार यांच्या पक्षामध्ये एक अस्वस्थता आहे की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आले तर मोठा फटका जो आहे तो या नेत्यांना बसणार आहे। भलेही पक्ष म्हणून मजबूत झाल्या परत राष्ट्रवादी आणि हे दोन्ही एकत्र झाले तर त्याचा फटका मात्र या नेत्यांच्या अस्तित्वावरती येईल। काही नेत्यांना जी भविष्यात मंत्रिपद मिळणार आहेत ते मिळणार नाही, ते मंत्रिपद कदाचित सुप्रिया सुळे यांना मिळू शकतात, त्यामुळे देखील अस्वस्थता आहे। काही मंत्रिपद अजित पवार यांच्या सोबत असलेल्या नेत्यांना देखील द्यावे लागतील, जसं की जयंत पाटील यांना देखील मंत्रिपद दिलं जाऊ शकतं। त्यामुळे राज्यातले नेते जे आहेत ते देखील अस्वस्थ आहेत। तर या सगळ्याच्यामुळे त्यानंतर दुसरी गोष्ट की ज्यांना मंत्रिपद मिळालेली नाहीयेत अजित पवार यांच्या पक्षातील जसे छगन भुजबळ वगैरे यांना देखील मंत्रिपद द्यावे लागतील, कारण शरद पवार यांची भूमिका ही सर्वसमावेशकतेची राहिलेली आहे। भलेही ते अजित पवार यांच्या सोबत असतील छगन भुजबळ तरी ते मनाने कदाचित शरद पवार यांच्या सोबत असू शकतात। त्यामुळे राष्ट्रवादीमधील दोन्ही गटामध्ये एक वेगळ्या प्रकारचा विचार आहे, खास करून अजित पवार सत्तेत आहेत निश्चित, आणि याच दोन वेगळ्या विचारांमुळेच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आता तितकं संभ्रमाचं वातावरण दिसतंय। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शिवाजी।